नमस्कार. विठ्ठल कांगणे या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. एक जाहिरात प्रसिद्ध झाली आणि जाहिरात आहे जीएमसी लातूर म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर या ठिकाणची. पात्रता आहे फक्त 10वी पास. जे उमेदवार 10वी पास असतील ते उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. मग जे 10वी पास असतील अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आहे. पण लक्षात घ्यायचं याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, कुठले पद असणार आहेत, अभ्यासक्रम कसा आहे, परीक्षा पद्धत काय आहे, परीक्षा कोण घेणार आहे आणि या पदासाठी पगार किती असणार आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जीएमसी लातूर म्हणजेच विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे पदभरती 2026 याच्यासाठी पात्रता असणार आहे. शैक्षणिक पात्रता काय लागते तर 10वी पास. कुठली व्यावसायिक पात्रता लागते का ते आपण पुढे पाहणार आहोत. तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला कक्षसेवक पद आहे, बाह्यरुग्ण विभाग सेवक आहे, शिपाई, माळी, स्वयंपाकी, क्षेकिरण सेवक, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात विभाग सेवक, स्वयंपाकी, पहारेकरी, नाव्ही, धोबी. मग आता तुम्ही म्हणसान हे जी टेक्निकलचे पद आहेत म्हणजेच इथं जर आपण पाहिलं तर सहाय्यक स्वयंपाकी आहे, पहारेकरी, नाव्ही. तुम्हाला याच्यासाठी कुठलीही पण पात्रता जी वेगळी लागणार आहे ती कुठलीच लागणार नाही, ते आपण पुढे पाहूयात. याच्यामध्ये सर्वाधिक पदं कशाची आहेत तर कक्षसेवकची एकूण 36 पदं आहेत. अशा एकूण 13 संवर्गासाठी ही जाहिरात आलेली आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये जी परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक आहे तो 20 ऑगस्ट 2026 पासून तुम्हाला अर्ज सुरू झालेले आहेत. आणि कधीपर्यंत करता येणार आहे तर 10/9/2026 पर्यंत आपल्याला या परीक्षेसाठी काय करता येणार आहे, अर्ज करता येणार आहे. आणखीन परीक्षेचा दिनांक डिक्लेअर नाही, कधी परीक्षा होईल तर संकेतस्थळावरती कळवल्या जाईल असं आपल्याला जाहिरातीमध्ये काय केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. मग ही 13 संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये ही परीक्षा केवळ ऑनलाईन होणार आहे. ही परीक्षा काय होणार आहे, ऑनलाईन. 20 ऑगस्ट 2026 पासून ह्या पदासाठी अर्ज करण्याला सुरुवात झालेली आणि अंतिम म्हणजे शेवटचा दिनांक आहे 10 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. तो 10 सप्टेंबरची वाट पाहायची नाही, लवकरच आपल्या जवळच्या त्या ठिकाणी ऑनलाईन केंद्रावरती जायचे आणि हा फॉर्म ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवरती भरायचा आहे. पोस्टा बिस्टाचा कार्यक्रम आता बंद झाला हो भाऊ. त्याच्यामुळे कुठलीही परीक्षा येऊ द्या तो ऑनलाईनच असणार आहे. आणि लक्षात घ्यायचं परीक्षेची जी तारीख आहे ती आणखीन तर क्लिअर केलेली नाही. याच्यामध्ये कक्षसेवक आपण जे म्हणलो तो सर्वाधिक जागा आहेत, त्याच्या जागा आहेत 36. याच्यानंतर बाह्यरुग्ण विभाग सेवकच्या जागा आहेत 5, अपघात विभाग सेवकच्या जागा आहेत 4, क्षेकिरण सेवक असेल, प्रयोगशाळा परिचर आहे, रक्तपेढी परिचर आहे, त्याच्यानंतर शिपाई आहे, पहारेकरी आहे, स्वयंपाकी व सहाय्यक स्वयंपाकी आहे, नाभी, धोबी, माळी. अशी ही एवढे 13 संवर्गासाठी ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर S1 श्रेणी बहुतांश पदे आहेत. याच्यामध्ये 15,000 पासून तर 47,600 रुपयापर्यंत पगार आहे व 16,600 पासून 52,400 रुपयापर्यंत. म्हणजे काही पदासाठी एवढा पगार, काही पदासाठी एवढा पगार असणार आहे. राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातून जर तुम्ही अर्ज केला, परीक्षेसाठी शुल्क किती लागणार आहे, जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असाल म्हणजे कुठल्याच कास्टमधून तुम्ही जर फॉर्म नाही भरला तर तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे 1,000 रुपये. जर तुम्ही राखीव प्रवर्गातून असाल म्हणजेच OBC, SC, ST, NTD, VJ कुठलाही प्रवर्ग असू द्या, राखीव प्रवर्गातून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला 900 रुपये एवढे शुल्क लागणार आहे. आणि जर आपण माजी सैनिक असाल तर निशुल्क आहे, म्हणजे 1 रुपयाही तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा शुल्क फी लागणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. TCS न तेवढा कार्यक्रम बरा केला. ओके. उमेदवारासाठी महत्वाच्या सूचना, ह्या परीक्षेसाठी केवळ तुम्हाला अर्ज हा ऑनलाईनच करायचा आहे. त्याच्यानंतर सविस्तर माहितीसाठी तुम्ही संकेतस्थळावरती जायचंय, जाहिरात पाहिजे. त्याच्यानंतर लक्षात घ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना, ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशांनी काय करायचंय, www.vdgmclatur.org या वेबसाईटवरती जायचंय आणि तुम्हाला याच्यावरती अधिकृत वेबसाईटवरती जाऊन काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण अर्ज करत असताना आपण जी वेगवेगळी पदं पाहिलेत, आपण राखीव प्रवर्गातून अर्ज करतोय की अराखीव मधून करतोय. जर आपण राखीव प्रवर्गातून अर्ज करत असाल तर सविस्तर जाहिरात पाहिजे
आणि आपल्या राखीव प्रवर्गासाठी आपल्या प्रवर्गासाठी आपल्याला किती जागा आहेत, मग त्या जागेसाठी आपण पात्र आहोत का, तिथं जर जागाच नसेल तर तुम्ही राखीव मधून त्या ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत. मग तुम्हाला पर्याय म्हणून अराखीव म्हणजे ओपन खुल्या गटातून तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी अर्ज करावा लागेल. आता शैक्षणिक अर्हता काय लागते, पात्रता काय लागते, तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच टायटलवर पाहिलं होतं. पात्रता काय लागणार आहे फक्त तुम्हाला, तर पात्रता लागणार आहे मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमची फक्त 10वी पास असाल तरीही तुम्ही या पदासाठी काय करू शकता, अर्ज करू शकता. बाकी टेक्निकल बाकी कुठलीही बाबतीत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती विचारलेली नाही. तुम्हाला अर्ज करताना विचारू शकते, तुम्हाला कुठल्या पदाचा अनुभव आहे का, म्हणजे स्वयंपाकी असेल तर तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेट आहे का, नाव्ही आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे काही ज्ञान अवगत आहे का, अशा प्रकारची माहिती तुम्हाला फॉर्म भरताना ते आपण सविस्तर एक व्हिडिओ स्टेप बाय स्टेप या परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा आपण सांगणार आहोत. आता एक्झाम पॅटर्न, परीक्षा पद्धती, या पदांसाठी जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा कशा प्रकारे होणार आहे. मग याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जे ग्रुप डी मधले पद आहेत, मराठी, इंग्रजी, जीके आणि गणित बुद्धिमत्ता, हे 4 विषय आपल्याकडे असणार आहेत. मराठीचे 25 प्रश्न असणार आहेत, इंग्रजीचे 25 प्रश्न असणार आहेत, जीकेचे 25 प्रश्न आणि अंकगणित बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न असणार आहेत. आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहेत. अशी ही किती, तर 200 गुणांसाठी परीक्षा होणार आहे. आणि 200 गुणांची परीक्षा होत असताना आपल्याला परीक्षेचा वेळ आहे 2 तास, म्हणजेच 120 मिनिटं हे परीक्षेचा वेळ असणार आहे. म्हणजे आपल्याला 100 प्रश्नांसाठी 120 मिनिटे एवढा वेळ त्या ठिकाणी आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा शुल्क आपण ज्या अगोदर पाहिलंय, तर 1000 रुपये खुल्या गटासाठी आणि अराखीव म्हणजे राखीवसाठी 900 रुपये त्या ठिकाणी फीस असणार आहे. जर आपल्याला या परीक्षेची तयारी करायची असेल, महत्वाची एक गोष्ट राहिली आपली, तर ही परीक्षा कोण घेणार, तर परीक्षा घेणार आहे TCS कंपनी. परीक्षा कोण घेणार आहे, TCS कंपनी. ह्याच्या अगोदर जे परीक्षा TCS ने घेतल्या होत्या, मग आपल्याला काय करावं लागेल, त्या परीक्षेचे काय पाहावं लागतील, पेपर पाहावं लागेल. आणि त्या पेपरच्या आधारावरती जी ग्रुप डी जे अगोदर पद झाली भरली होते TCS न, कशा प्रकारची परीक्षा पद्धत होती. आता TCS घेणार. त्याच्यानंतर आपण पाहिल्याच्यात पात्रता काय आहे, तर 10वी पास. मग पात्रता 10वी पास असेल तर मराठी, इंग्रजी, जीके, गणित बुद्धिमत्ता हे 10वीच्या लेवलवरचा पेपर आपल्याला या ठिकाणी येणार आहे. काय 10वीच्या बेसवरचा या ठिकाणी आपल्याला पेपर असणार आहे. मग TCS कंपनी पेपर घेणार आहे, 10वी पात्रता आहे या लेवलचा पेपर असणार आहे. पण तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे जर तयारी करायची असेल, परीक्षेच्या यशापर्यंत जायचं असेल, तर तुम्हाला फक्त काय करायचंय, फीके क्लास ॲप डाउनलोड करायचे. फीके क्लास ॲप डाउनलोड करायचे आणि या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इतर सरळ सेवा नावाचा कोर्स आहे किंवा GMC स्पेशल नावाचा कोर्स आहे, यापैकी कुठलाही एक तुम्ही त्या ठिकाणी कोर्स घ्यायचा आहे. हा कोर्स घ्यायचा आहे, का घ्यायचा आहे म्हणतो लक्षात घ्या. याच्यामध्ये एक नामांकित टीम आपल्याला शिकवायला आहे, नामांकित टीम शिकवायला असणार आहे. मग तुम्हाला हा जो GMCचा तुम्ही कोर्स घेतला, याच्यामध्ये सर्वच पदांची तयारी होणार आहे. मग याच्यात गणित असेल, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी असे सर्व विषय परिपूर्ण होणार. सोबतच तुम्हाला आपण काय म्हणलो, ही परीक्षा TCS घ्यायला, तर TCS ने या अगोदर जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत, म्हणजे मागच्या वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते, त्याची सुद्धा आपण याच्यामध्ये काय, तर त्या ठिकाणी टीम आपल्याकडून सराव करून घेत असते. आणि दुसरी गोष्ट, आपला लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला, म्हणजे लाईव्हचं ऑप्शन आहे प्लस तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या जे प्रत्येक विषय आहे त्या प्रत्येक विषयाचे काय भेटणार आहेत, तुम्हाला नोट्स सुद्धा त्या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये भेटणार आहेत. त्यामुळं आताच प्ले स्टोअरला जायचं, VK क्लास ॲप डाउनलोड करायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला GMCची तयारी करायची असेल तर तुम्हाला इतर सरळ सेवा किंवा GMC स्पेशल ह्या दोन्हीपैकी कुठलीही बॅच घ्या आणि तुम्ही त्या भरतीसाठी तयारी करू शकता. चला थांबूयात, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. धन्यवाद.